राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी, अमोल मिटकरी यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आलेली आहे। आज सभापतींना राष्ट्रवादीकडून अधिकृत पत्र या संदर्भातलं दिलं जाणार आहे। याआधी विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची वर्णी लागली होती, मात्र हिवाळी अधिवेशनानंतर यंदा तालिका सभापती म्हणून अनिकेत तटकरे यांचं नाव आल्यानंतर मिटकरी यांच्याकडे मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी दिली गेली आहे। ओंकार बाबळे आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ओंकार, काय तपशील आहेत याबाबतचे, नेमकं कधी हे पत्र दिलं जाईल? आज सभापतींना संदर्भात पत्र दिलं जाणार आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये अनिकेत तटकरे यांचं नाव समोर आलं होतं। त्यावेळी हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय, खरं तर पक्ष कोणाच्या या गोष्टी क्लिअर नव्हत्या, पण पक्ष कार्यालय तोपर्यंत अजितदादांनी घेतलेलं होतं आणि तिथे प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांचे मुख्य चीफ व्हीप असा बोर्डही लागलेला होता। याच्या बातम्या झाल्या, कारण परिषदेवरती जे 7 ते 8 आता अजित पवारांचे आमदार आहेत, त्यांच्यामधले सगळ्यात जास्त आमदार हे अजित पवारांसोबतच आहेत। पण महत्वाचा मुद्दा असा आहे की आता पक्ष कोणाचा ही गोष्ट क्लिअर झाल्यानंतर परिषदेवरची चीफ व्हीपची जबाबदारी मात्र आता अमोल मिटकरी यांना देण्यात आलेली आहे। आणि आज अधिवेशन 10 वाजता जेव्हा हाऊस सुरू होईल, साधारण 10 वाजता विधानसभा सुरू होणार आहे आणि त्यानंतरच लगेच परिषदेचं कामकाज सुरू होणार आहे। याच्या आधीच अमोल मिटकरी यांच्या संदर्भातलं पक्ष कार्यालयाकडून पत्र जाणार आहे। जी, निश्चित। ओंकार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।